माझ्या शिवाजी राजांचं बालपण आता मोठं होत चाललं होतं, त्याचबरोबर राजांचं स्वराज्य सुद्धा मोठं होत चाललं होतं. राजांची मूर्ती लहान होती, पण कीर्ती 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 अगदी आता गगनाला भिडली होती. जे वर्षानुवर्ष शतकानशतक भारत वर्षावरती राज्य करू लागले होते, करत आले होते, त्यांनाही घाम फुटला होता, त्यांचाही सुळसुळाट झालेला आता शांत होत चालला होता. कुठलंही कार्य असू द्या, कार्य फक्त धर्माला धरून असावं. कार्य आपलं जर सत्य असेल तर त्याचा विजय आपल्या वाशीच असतो. आजपर्यंत मोगलशाही, आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही, कुतुबशाही, बिदरशाही या सुलतानी सत्तेनं स्वराज्यातला जो खजाना लुटला होता, जाळ पोळ करून ज्यांना घेऊन गेले होते, तो खजाना सगळा त्यांच्या ताब्यामध्ये होता. एखादा म्हणाल छत्रपती शिवाजी राजांनी कल्याण लुटलायला ते काही चोर नव्हते. एखादा म्हणाले सुरत लुटली, अरे लुटायचा संबंध येतो कुठं? जे छत्रपती शिवाजी महाराजांना लुटारू म्हणतात त्यांना फक्त माझा एकच प्रश्न आहे, तुम्ही शिवाजी राजांना जर लुटारू म्हणत असताल तर या सुलतानी सत्तेने आपल्या भारत वर्षातला संपत्ती जी लुटली, घेऊन गेली, याला तुम्ही काय म्हणणार आहात? ज्यांनी आपल्या तोंडातला घासातला घास हिसकावून घेतला, तो घास आपला स्वराज्यात परत यायलाच हवा, म्हणून राजांनी हा केलेला प्रयत्न आहे आणि तो चुकीचा नाहीये. साधा उदाहरण आहे, तुमची जर जमीन एखादा जर तुमच्या भावकीतला कोणी बळकवत असेल आणि तुम्ही जर ती परत मिळवत असाल तर तुम्ही चोर झालात का लुटारू झाला? तुम्ही तुमच्या ताटातला घास, तुमचं वैभव, तुमची संपत्ती, तुमचा वारसा हक्क तुम्ही जर मिळवणार असाल आणि त्यासाठी तुम्ही जर वाटेल तो प्रयत्न करायला जर तयार असाल आणि तो करत असाल तर जगाने त्याला लुटारू आणि दरोडेखोर चोर म्हणायचं काही एक कारण नाहीये. स्वराज्यातली गेलेली संपत्ती सुलतानी सत्तेच्या ताब्यात, ती सगळी त्यांच्या ताब्यातली आता आपल्या स्वराज्यात यायला हवी. म्हणून राजाने औरंगजेबाचा खजाना लुटायचा प्रयत्न केला, आपल्या ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला. राजाने पहिला छापा मारला जुन्नर. ज्या शिवनेरी किल्ल्यावरती आपला जन्म झाला त्या शिवनेरीच्या पायथ्याला वसलेलं गाव छोटंसं जुन्नर. राजाने जुन्नर मधला सगळा खजाना आपल्या ताब्यात घेतला. हे पलीकडे अहमदनगर, आज अहिल्यानगर झालेलं. निजामशाहीच्या दरबारात, निजामशाहीच्या तख्तामध्ये असलेलं ते, त्यांच्या एरियामध्ये, त्यांच्या क्षेत्रफळामध्ये असलेलं हे गाव, त्यांची जहागिरी असलेलं हे गाव अहमदनगर. राजाने ते अहमदनगर वरती छापा टाकला आणि ते अहमदनगरचा खजाना आपल्या ताब्यात घेतला. औरंगजेबाने आपल्या नावाने बसवलेलं औरंगाबाद, राजाने खरं तर त्या नावासहित बाद करायचा प्रयत्न केला, पण पाहिजे तेवढा प्रतिसाद आपल्याच माणसाचा भेटला नाही, म्हणून आजपर्यंत ते औरंगाबाद टिकून राहिलं. नाहीतर पाठीमागेच त्याचं नामकरण झालं असतं. नंतर राजाने लुटलं कल्याण, सॉरी लुटलं नाही, राजाने छापा टाकला तो कल्याणवर, भिवंडीवर. नंतर औरंगजेबाचा खजाना आपल्या ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला, तो बुरहानपूर. तळपायाच्या आग मस्तकात गेली औरंगजेबाच्या. औरंगजेब कडाडला, क्या किया जाए? जुल्फिकार खान, ये सिवा भोसला जितना नन्हा सा और प्यारा सा लगता है उतना तो दिखता नहीं है. हम आप लोगों को कुछ कामगिरी देना चाहते हैं, क्या आप जाएंगे? जलाकर राख कर दो उसका पर सिवा भोसले को. हमारा औरंगाबाद जलाकर राख कर दिया उसका पर सिवा भोसले ने. हमारा जुन्नर लूट लिया, हमारा अहमदनगर, हमारा कल्याण, भिवंडी, बुरहानपुर को जलाकर राख कर दिया और हम सब के सब चुप. क्यों आखिर हम चुप क्यों? नहीं, ऐसे हम चुप रहते गए तो ये कापर सिवा दिल्ली के तख्त पर आएगा और वो उसका उनके पूर्वजों का ये तख्त उसके हाथ में चला जाएगा.
हमें गाफिल रहने से कुछ नहीं मिलेगा, नहीं मिलेगा। तसा करतलब खान म्हणाला हुजूर अगर आप आगे देंगे और कुछ फौज बटा देंगे तो हम जाएंगे और उस कापर सिवा को हम भी वही चाहते हैं, हम भी यही चाहते हैं। आणि औरंगजेबाने खासी माणसं निवडली। या वक्ताला तो होता बिदरचा त्याने निवडला जुल्फिकार खान, नौसीर खान, करतलब खान, शास्ता खान। हा शास्ता खान औरंगजेबाचा खास मामा होता। सावत्र नाही, डुप्लिकेट नाही, कामापुरता नाही, सख्खा मामा होता। होशियार खान, मीर जुमला, राय करण सिंह असे खासे सरदार औरंगजेबाने गोळा केले आणि सरळ शिवाजी राजांवरती धाडून दिली। शिवाजी राजा काय तुमच्या आमच्यासारखे बसले होते काय शांत? राजांनी पूर्ण तयारी केली होती, ते पूर्ण तयारीत होते आणि त्यांना त्यांच्या तयारीची कामगिरी ही पार पाडायचीच होती। कारण त्यांच्या पिताश्रींचं त्यांना आवर्जून सांगणं होतं की शांततेच्या काळात डोके चालवायचे। ज्या वक्ताला राजांवरती आक्रमण होत नव्हतं त्या वेळेस आपल्या सैनिकांना ते तालीम शिकवत असायचं। आणि औरंगजेबाचा हा फौज फाटा येतोय म्हटल्यानंतर राजे सावध झाले तसे त्यांच्यावर तुटून पडले आणि आलेले हे खानाचे खानावळ अशी मार खाऊन परत गेली की पुन्हा स्वराज्यात माघारी येण्याचा नामोनिशाण त्यांनी मिटवावा। सरळ या सुलतानी सत्तेने पाय उचलले, पळ काढला, पाठीला पाय लावून पळत माघारी गेले। राजांच्या हातामध्ये खजाने येतच होते। औरंगजेबाला हे कळना काय करावं कसं करावं। औरंगजेबाचे इंडिकेटर लागले, हवा औरंगजेबाला हे वाटलं जुल्फिकार हमने भेजा, नौसीर खान भेजा, करतलब खान भेजा, हमारे मामू जान शास्ता खान को भेजा, होशियार खान को भेजा, मीर जुमला को भेजा, राय किरण सिंह को भेजा। इतने पराक्रम करने वाले राजा महाराजे अगर शिवाजी का मार खाकर वापस आए तो शिवा भोसला चालाक है, बहुत होशियार है, इस कापर से सावधान रहना पड़ेगा हमें भी। हे फक्त मनातली मनात बोलत होता। एवढे रथी महारथी शिवाजी राजाने पाठवले, अरे हे जर पाठीला पाय लावून माघारी आले तो अगर यदि हम गुस्से से उस पर उछल गए, टूट पड़ गए और हमारे भी ऐसा अपमान हुआ, हमें ही भागकर आना पड़ा तो सारी सल्तनत थूकेगी हमारे मुंह पर। हे औरंगजेबाला चांगलं कळून चुकलं होतं। त्यामुळे औरंगजेब शिवाजी राजांवर कधीही फौज फाटा घेऊन चालून आला नाही। अरे तख्त मला चालवायचा राजा म्हणून मला सगळे संभवतात आणि मी जर शिवाजी राजाचा त्या शिवाजी मामूली उस कापर सिवा भोसले का अगर माँ खाकर अगर मैं चला आया तो ये हमारी सुल्तनत क्या कहेगी? थूकेंगे हमारे मुंह पर सबके सब थूकेंगे। जे मार खाऊन आले त्यांना गोळा केला आणि औरंगजेब त्यांना म्हणतोय, क्या हुआ मामूजान, क्या हुआ? आप तो मार खाकर आए सिवा भोसले का, बड़े बातों के डिंके मार रहे थे हमारे सामने। हम ये हो जाएंगे, शिवाजी राजे को कैद करके आपके सामने ले आएंगे। कहाँ गए शिवाजी राजे? परवरदिगार का शुक्रगुजार समझो, करतलब खान, होशियार खान, मीर जुमला खान और राय किरण तुम तो सिर्फ नाम के ही सिंह हो। आपके करतूतों में तो कोई सिंहगिरी दिखाई नहीं देती। खाली हाथ आए हो भी मार खाकर। कैसे मूर्खों के बादशाह बने हम। सबके सब हमारे सामने खड़े हुए, ये सब मूर्ख है और हम मूर्खों के बादशाह कैसे बनेंगे जुल्फिकार खान, कैसे बनेंगे? सिर्फ भीतर में रहना मत, उस काफर सिवा का इंतजाम करो, कुछ तो करो। कल्याणला एक सुभेदार होता मुल्ला मोहम्मद, त्याचा एक मुलगा होता मुल्ला याही हा स्वतः जातीनं खजाना घेऊन विजापूरला चालला होता। ज्यावेळेस शिवाजी राजांचा छापा कल्याण भिवंडीवर पडला
त्याला थोडीशी खात्री पटली की शिवाजीराजा लूट करील म्हणून, परंतु छापा पाडायच्या अगोदर काही खजाना यानं घेतला. मुल्ला याहिया यांनी आपल्या घोड्यांवर हत्तीवर काही खजाना असेल नसेल तो टाकला आणि तो कर्नाटकमध्ये विजापूरला निघाला. मराठ्यांनी तो छापा आपल्या ताब्यात घेतला. ताब्यात घेणारे होते दादाजी कृष्ण सखो, कृष्ण लोहकरे, आबाजी महादेव यांनी ताब्यात घेतला. पण ताब्यात घेत असताना नुसता खजाना नाही यांच्या ताब्यात लागला. कल्याणमध्ये एक सुभेदार होता. त्या सुभेदाराची सून खूप सुंदर होती दिसायला. हा सरदार तिला घेऊन विजापूरला चालला होता. आबाजीरावांना कृष्णाजीना त्या सुने सहित सगळा खजाना आपल्या ताब्यात घेतला आणि आबाजी महादेव घोड्याच्या पाठीवर थाप टाकून बोलतात, राजासने राजगडावर खबर द्या, मानव कल्याण भिवंडी आपलं ताब्यात आलं. खजाना कल्याणचा सापडला. राजासने धाडा आमंत्रण. राजांच्या कानावर खबर गेली, राजा कल्याण भिवंडी ताब्यात आलं बघा. ऐसे चला आम्ही स्वतः कल्याणला येतो. राजा कल्याणला निघाले. खजाना पुन्हा माघारी शिवाजीराजांच्या ताब्यात आला. राजांच्या समोर आबाजी महादेव, दादाजी कृष्ण सखो, कृष्ण लोहकरे हे खासे खासे सरदार उभे राहिले. आबाजी महादेव राजांना म्हणतो, राजा हा मुल्ला याहिया हा हरामखोर इजापूरला खजिना घेऊन चालला होता, वाटेतच धरला बघा. वाह वा महादेवा, वा महादेवा, आजपर्यंत तुम्ही टाकलेलं पाऊल कधी माघारी आलं नाही. नागाची चपळाई तुमच्या कामगिरीमध्ये. आणि एखादा जर तुमच्याकडे जर आक्रमण करण्यासाठी आला तर महादेवा तुमच्या हातात त्रिशूळ मात्र त्याच्या काळजाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही. वा पाहू द्या आम्हास खजाना. राजांच्या समोर सगळा कल्याणचा खजाना हजर केला गेला. तर राजांनी सगळ्यांना मान सन्मान दिला. विजय सर हे राजांची मोठी खासियत होती. ज्यांनी जेवढा विजय मिळवला राजांकडून त्याचं तेवढं कौतुक देखील व्हायचं. आज आपल्या देशामध्ये इतके टॅलेंट, काही माणसं आहेत, काही मुलं आहेत, त्यांना त्यांच्या विद्वत्तेचं कौतुक तर सोडा, पाहिजे तो मोबदला सुद्धा त्यांना मिळत नाही. कौतुकाची शासनाकडून तर बातच सोडा. राजे त्यांना पाहिजे तेवढा तो खजाना द्यायचे. कोणता खजाना? बक्षीस म्हणून असलेलं काय असेल, कट्यार असेल, सोन्याचा कडा असेल, एखादी मोत्याची माळ असेल. पण सैनिकांची एक खासियत होती. या सैनिकांनी जरी खजाना जरी आपल्या ताब्यात आला तरी त्या खजान्यातलं एखादं स्वर्ण रत्न कधी आपल्या बायका पोरांसाठी कधीही राजांच्या विरहित चुकून कधी काढून आपल्या खिशामध्ये ठेवलं नाही, आपल्या संसार प्रपंचामध्ये घेतलं नाही. आबाजीरावांचं कौतुक केलं गेलं, कृष्णाजीचं कौतुक केलं गेलं, या सगळ्या सोन्यासारख्या माणसाचं कौतुक केलं. आबाजी महादेव राजांना म्हणतात, राजा तुम्हाला अजून एक खजाना दावायचा होता, तुमची इजाजत असेल तर. बेशक महादाजी, कल्याणचा खजिना तुम्ही आपल्या स्वराज्यात आणलात. आपलाच खजाना आपल्याच ताटात पुन्हा आणलात. भाऊ दे अजून काय आणले ते. आणि तेवढ्यात सुंदर सुभेदाराची सून राजांच्या समोर हजर केली. राजांच्या समोर हजर केली गेली. त्या माऊलीच्या चेहऱ्यावरती पडदा टाकलेला होता. थोडासा आवाज द्या. राजाने त्या माऊलीकडे पाहिलं आणि आवाजाने प्रश्न केला, आबाजीराव या औसाहेब कोण म्हणायचं? बघा राजांचे शब्द. हॅलो, कमी आवाजात. राजांचे शब्द बा. राजाने त्या माऊलीला पाहिलं, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला पाहिलं. आबाजीरावाने हजर केल्याबरोबर त्या माऊलीच्या चेहऱ्यावरती पडदा होता. आजचे आपले तोंड उघडे, बाकीचं न बोललेलंच बरं.
आजही मारोडी समाजामधल्या काहीतरी मागवल्या बघा, रस्त्यानं जरी चालायला लागल्या तरी त्यांच्या विजय सर चेहऱ्यावरती पडदा असतो. ही संस्कृती आहे. आजच्या सोनांचे नुसते ते केसाचे फुगे, त्यांचा मेकअपच बघून घ्यावा बस. नटू नये असं मला म्हणायचं नाही, पण नटण्याच्या पलीकडचा तुमचा सौंदर्य सांगतो मुलींनो. माता माऊली ऐका, अरे तुम्ही मंगळसूत्र गळ्यामध्ये घाला, लाखो रुपयाच्या साड्या अंगावरती परिधान करा, पण एक लक्षात घ्या, तुमच्या कपाळावरती जर कुंकू नसेल ना तर तुमच्या त्या सौंदर्याला काही अर्थ राहत नाही. म्हणजे मला वाटतं या शब्दातून तुमचा खरा अलंकार कोणता आहे हे तुम्हाला चांगलं कळलं असेल. तुमच्या कपाळावरचं हे मधलं कुंकू जे आहे ना, हाच तुमचा अलंकार आहे माता माऊली. हो, तेवढ्या अलंकाराची सेवा करा, आणि अलंकारही त्या लायकीचा पाहिजे सेवा करायच्या. ही दुसरी बाजू, त्या क्वालिटीचा पाहिजे. नाही तर अलंकाराच येतोय आमचा रोज लेजिम खेळत महाराज, आम्ही काय त्याचे पाय चोपावचे? पाय नाही, त्याला चांगला पाय खाली तोडायला पाहिजे. मुद्दा मला सांगायचा आहे, आजही माझ्या माता माऊलीच्या चेहऱ्यावरती बघा, डोक्यावरती कपाळावरती बघा, 1 रुपया एवढं मोठंच मोठं कुंकू आहे. आजही माझ्या लुगडं परिधान केलेल्या माता माऊलीच्या मस्तकावर पदर आहे. या जुन्या माऊल्या बघा, हा, आणि आताच्या नवीन आलेल्या सुना बघा, एकीचा डोक्यावर पदर नाही. हा, नाही तुम्ही आता नका घेऊ, राहून आपलं बरं आहे, असंच बरं आहे. हा, त्यांनी कुंकू काढून टाकलं, त्यांनी टिकली घेतली. नवराही म्हणतो आता जाऊ द्या, टिकलीचं काय बोलावं महाराज, हीच टिकली तर टिकली, नाही तर आमच्या संसारात बायकोच हुकली. टीका आयुष्य पुन्हा नाही, ये जिंदगी ना मिले दोबारा, ये वक्त ना मिले दोबारा. आजही माझ्या माता माऊल्यांच्या मस्तकावरचा पदर गेला नाहीये. तसा त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेनं तो समोर पडदा टाकलेला. आणि माझे राजे बोलतात, या आऊसाहेब कोण म्हणायचे? आबाजीराव म्हणतात, राजा तो मुल्ला याहिया विजापूरला हिला घेऊन चालला होता. राजे खजान्याबरोबर सापडले, खजाना म्हणून आणली, आणि खजाना म्हणून राजा तुमच्या समोर पेश केली. वा आऊसाहेब, आपले कुटुंब कुठे आहे? आपल्याला आपल्या कुटुंबापर्यंत सुखरूप पोहोचता केली जाईल. आबाजीराव राजांना म्हणतात, राजे इजाजत असेल आणि अभय असेल तर 2 शब्द बोलू का? बेशक बोला आबाजीराव, बोला. राजा शतके वर्षानुवर्षे पिढ्यापासून ही आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही या सगळ्या सुलतानी सत्ता आपल्या माता माऊल्यांना पाठवत राहिल्या, पळत राहिल्या. आपल्या माय माऊलीची लक्तर वेशीवर टांगली गेली. आपल्या माय माऊलीला हरामखोरांनी भोगलं. एवढंच नाही, सुंदर सुंदर मुली आपल्या पळवल्या गेल्या, स्वतःसाठी बायका म्हणून केल्या. आणि राजे आज आपल्याच मुलीच्या उदरामधून त्या हरामखोरांना राक्षस जन्माला घातले. राजे बास, राजा हा अन्याय आता आम्हाला सहन होत नाही. राजे खजिन्याबरोबर सापडली, खजिना म्हणून आणली. राजे आपल्या माय माऊलीला हे हरामखोर जैसे वागवतात, आम्हास तर ऐसे वाटतं की हिलाही तैसेच वागवावे. राजांची नजर खाली गेली. राजाने काही क्षण विचार केला आणि आबाजीला राजाने उत्तर दिलं. ऑपरेटर आवाज द्या थोडस माझा. वाह महादेवा, वाह महादेवा, ती सुलतानी सत्ता तैसी वागते म्हणून आमच्या आऊसाहेबाने आणि राजे शहाजी राजाने, महाराज साहेबाने ऐसे स्वराज्य निर्माण करावं असं आम्हाला सांगितले. आबाजी ते जर आपल्या माय माऊलीच्या पदरावर हात टाकत असतील आणि आपणही त्यांच्या माऊलीच्या पदरावर हात टाकला तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये बदल तो काय राहिला? फरक तो काय राहिला? जे तैसे वागतात ते ऐसेच आपणही वागलो तर आपल्यात आणि त्यांच्यामध्ये फरक तो काय? मग स्वराज्य म्हणून आम्ही मिरवायचे तरी काय? उद्या आमच्या स्वराज्यातला कोणी आला आणि त्याने आम्हाला विचारलं सुलतानी सत्तेमध्ये आणि राज्य तुमच्या स्वराज्यामध्ये फरक काय आहे? काय फरक सांगा बा, काय फरक सांगा बा. या बाजू नाही,
आबाजी या सुलतानी सत्तेच्या या सत्तेमधला आणि आमच्या स्वराज्य सत्तेमधला फरक रयतेला सांगायची गरज लागली नाही पाहिजे. तो उघड कळावयास हवा. आबाजीराव, आपण जाणता आहात आम्ही लहान होतो रायरेश्वराच्या मंदिरावरती गेलो, महादेवाच्या पिंडीवरती आम्ही बाजी पासला करा सहित अगदी सगळ्यांनी पिंडीवरती हात ठेवून शपथविधी घेतला. त्याच व्यक्तीला आम्ही महादेवाला सांगितलं, हे शंभो शिवशंकरा वैकुंठीचा आनंद इथे पृथ्वीवरती नांदायला यावा म्हणून आम्ही तुझ्या आशीर्वादानं गोमटे स्वराज्य निर्माण करतो आहोत. आमच्या चिमुकल्या कार्याला यश दे. जो शब्द आम्ही रायरेश्वराला दिला त्या शब्दामध्ये आणि त्या कर्तृत्वामध्ये जर रायरेश्वराला आज बदल दिसला तर आम्हाला स्फूर्ती खात्री आहे आबाजीराव, तो रायरेश्वरही आमच्या पाठीवरचा हात बाजूला काढून घेईल आणि स्वराज्याला माती उमल होण्यासाठी जास्त वखवत लागणार नाही. आबाजीराव, या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आमच्या आऊसाहेबाकडे घेऊन जा. आमच्या राणी साहेबांना सांगा, सईबाई साहेबांना सांगा, सोयराबाई साहेबांना सांगा, पुतळाबाई साहेबांना सांगा म्हणावे या माऊलीला आपण चोळी खानानं मढवावे. आपण वस्त्र अलंकार 30 पाहुणचार करावा आणि सही सलामत जाण्याची परवानगी द्यावी. विजय सर त्या माऊलीनं पडद्याच्या आतून शब्द बाहेर काढले. पळत गेली, राजांच्या पायावर डोकं टेकवलं आणि ती माऊली राजांना म्हणते कैसी, हे भगवान कैसा राजा बनाया है तूने इस हिंदुस्तान में, कैसा राजा बनाया है. राजे रक्षाबंधनाला मी तुमच्याकडे कधी येईल याची शाश्वती नाही, पण राजे आज मला भाऊ मिळाला, माझा पाठीराखा मिळाला. माऊलीने स्वतःच्या साडीचा पदर काढला, पदराचा एक चिरगुट काढलं, राजांच्या हातात दिलं आणि राजांना म्हणते, राजे तुमची बहीण म्हणून माझ्या हातामध्ये राखी बांधा. माझ्या शिवराजानं तो पदराचा तुकडा हातामध्ये घेतला, चिरगुटाचा, आणि कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या मनगटावरती राखी म्हणून बांधून घेतला. या माऊलीकडून आपल्या हातामध्ये बांधून घेतला. शिवाजी राजा असावा तर असा नाही, अहो असे होतेच. अरे पण भारत वर्षामध्ये राजा असावा तर असा.